भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे सामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देणारे आक्रमक नेतृत्व, एक सर्वस्पर्शी, संवेदनशील आणि संघर्षातून सिद्ध झालेले व्यक्तिमत्व, अनुभव, संघटन आणि सामाजिक बांधिलकीचा संगम. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी योग्य नेतृत्वाबाबत विचार होणे गरजेचे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही व्यक्तिमत्वे अशी असतात ज्यांची ओळख केवळ पदांमुळे होत नाही, ती त्यांच्या संघर्षातून, कार्यातून आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून निर्माण होते. अशाच व्यक्तिमत्वापैकी एक नाव म्हणजे प्रवीण घुगे. विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक कार्य, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय अनुभव यांचा समन्वय साधत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बदलत्या राजकीय परिस्थितीत अशा नेतृत्वाला व्यापक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. याविषयी गांभीर्याने विचार होणे काळाची गरज आहे. विद्यार्थी चळवळीतून सुरू झालेला संघर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थी प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली. उत्तरपत्रिका, पारदर्शकता, शिक्षणातील न्याय आणि विद्यार्थी हक्क यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले. त्या चळवळीतून एक गोष्ट स्पष्ट झाली: त्यांचे नेतृत्व आक्रमक असले तरी संवेदनशीलतेवर आधारित आहे. संघर्ष करताना समाजहिताची जाणीव जपणारे हे नेतृत्व पुढेही सातत्याने दिसून आले. संघटनातील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्य. भारतीय जनता पार्टीत मराठवाडा विभाग संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांना जोडले, संघटनाला गती दिली आणि ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत केली. संघटन म्हणजे केवळ राजकीय रचना नसून विचार आणि कार्यकर्त्यांचा सशक्त समूह आहे, ही भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कामातून सिद्ध केली. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना बालकांच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली. भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नावर त्यांनी सक्रियपणे काम केले आणि वंचित घटकांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून दिला. त्यांच्या कार्याचा विस्तार केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून समाजाच्या विविध स्तरापर्यंत पोहोचलाय. अनुभव आणि नेतृत्वाचा संतुलित संगम. प्रवीण घुगे यांच्या व्यक्तिमत्वात 3 महत्त्वाचे पैलू प्रकर्षाने जाणवतात: संघर्षातून आलेली जिद्द, मजबूत संघटनात्मक अनुभव, सामाजिक संवेदनशीलता. ही 3ही गुणवैशिष्ट्ये त्यांच्यासाठी धोरण निर्मितीच्या मंचासाठी अत्यंत आवश्यक मानली जातात. विधान परिषदेसाठी योग्य प्रतिनिधित्व. एक विचार. महाराष्ट्र विधान परिषद ही केवळ राजकीय प्रतिनिधित्वाची संस्था नसून धोरणात्मक विचार, अनुभव आणि सामाजिक संतुलन याचे प्रतीक आहे. अशा संस्थेत तळागाळातून आलेले आणि प्रत्यक्ष कामातून घडलेले नेतृत्व आवश्यक आहे. प्रवीण घुगे यांचा प्रवास पाहता विद्यार्थी आंदोलनापासून राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत त्यांनी विविध स्तरावर काम केले, समाजातील प्रश्न समजून घेतले. विधान परिषदेसारख्या मंचावर संधी मिळणे ही केवळ व्यक्तिपुरती बाब नाही, ती समाजाच्या विविध घटकाचे प्रतिनिधित्व अधिक सक्षम करणारी ठरते. व्यापक संदेशाची शक्यता. अशा नेतृत्वाला संधी मिळाल्यास समाजात काही सकारात्मक संदेश जाऊ शकतात. कार्यकर्त्यांमधून नेतृत्व घडते. सामाजिक कार्य, राजकारण यांचा समतोल शक्य आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांना व्यासपीठ मिळते. निष्ठा आणि सातत्य यांना योग्य मान्यता मिळते. प्रवीण घुगे हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नाही, ते संघर्षातून घडलेले, समाजाशी जोडलेले आणि संवेदनशीलतेने कार्य करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यप्रवासाचा विचार करता अशा नेतृत्वाला व्यापक धोरणात्मक मंचावर संधी मिळावी याविषयी वरिष्ठांनी सकारात्मक आणि दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी तळागाळातील नेतृत्व पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. माधव न्यूज महाराष्ट्र. संपादक सुरेश कोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.